आता माझं नाव ओमकार बनसोडे आणि जे माझं प्रेम प्रकरण होतं ते शिवानी संतोष किंगरे हिच्याशी होतं। माझं प्रेम कॉलेजपासूनचं आहे। माझ्या प्रेमाला 8 वर्ष झालेले आहेत। पुढे काय घडलं? पुढे असं घडलं की आता तिला बघण्यासाठी पाहुणे आलेले, म्हणजे तिचं लग्न तिचे आईवडील दुसऱ्या मुलाशी लावून देणार होते। ते माझ्या घरी माझे प्रेम प्रकरण होतं ते माझ्या घरामध्ये माझं माहिती होतं, तिच्या घरामध्ये माहिती नव्हतं। मग त्यामुळे असं झालं की तिचे जे पाहुणे आलेले बघायला तिच्या घरच्यांनी होकार देऊन टाकला त्या पाहुण्यांना, पण तिचा होकार आलेला नव्हता अजूनसुद्धा। मग तिची आई तिच्या मागे लागलेली, वडील मागे लागलेले की त्याला हो बोल, तिला मारहाण केली। त्याच्यामुळे मग तिने एका दिवशी तिच्या आईला सांगितलं की माझं असं प्रेम आहे ओमकारशी, 8 वर्ष आमचं जुनं रिलेशन आहे। मग पुढे काय घडलं? 8 वर्ष त्याच्यानंतर मग तिचे आईने तिच्या वडिलांनी सांगितलं की असं आहे। तर तिच्या वडिलांनी विचारलं की त्या मुलाची जात कोणती आहे। तर त्यानंतर मग तिनेच शिवानीनेच सांगितलं तिच्या मम्मीला की त्या मुलाची जात बुद्धिस्ट आहे। तिच्या वडिलांना पण सांगितलं जात बुद्धिस्ट आहे। तर तिच्या वडिलांची ती कॉल रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, पण ते मला जातीवर्ण भिकारी वगैरे असं बोललेले आहेत त्याच्यामध्ये। पुढे काय घडलं की शिवानी तुला भेटली, तिने काय सांगितलं? आमचं 15 मे 2026 रोजी आमचं कोर्टामध्ये लग्न झालेलं होतं। त्याच्यानंतर मग मी तिला 19 तारखेला रात्री घेऊन आलो। आम्ही कोर्ट मॅरेजमध्ये तिच्या आईवडिलांना सांगितलं आम्ही कोर्ट मॅरेज केलेलं आहे। तिचे आईवडील फोर्स करत होते की ते पाहुणे आलेले त्याला बघण्यासाठी हो बोल म्हणून। तर मी तिला तिच्या घरातनं घेऊन आलो, माझ्या फॅमिलीसोबत मी तिच्या घरी गेलो, बोललो की आम्ही कोर्ट मॅरेज केलेलं आहे। आता मुलगीचा लिगली मी हस्बंड आहे आणि मुलीला माझ्यासोबत राहायचं आहे याच्या पुढे। तर मुलगी माझ्यासोबत राहण्यासाठी रेडी होती, माझी फॅमिली पण रेडी होती तिला ॲक्सेप्ट करण्यासाठी। मग आम्ही तिच्या पण आईवडिलांना बोललो की या तुम्ही मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये। तिचे आईवडील मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आले नाही। मग माझे आईवडील आले आणि आम्ही रितसर तक्रार इथे म्हणजे आम्ही रजिस्टर मॅरेज केलेलं आहे असं मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये 19 तारखेला रात्री 12-12:30च्या सुमारास आम्ही मानपाडामध्ये नोंदवलेलं आहे। पुढे काय घडलं? पुन्हा त्यांनी लग्न करण्यासाठी तुला सांगितलं? मुलगी माझ्याकडे 2 दिवस होती। तिसऱ्या दिवशी तिचे मामा आले गावावरनं। तिच्या मामांनी तिला बोलली की शिवानी तू ये घरी, तुझं प्रेम प्रकरण आहे तर ठीक आहे, ते आम्हाला मान्य आहे, आम्ही तुमच्या दोघांचं पण लग्न लावून देऊया, त्याबाबत काही काळजी करू नको। तिच्या मामांनी तिच्याशी गोड वगैरे बोलून लग्न करायची ग्वाही दिली आणि बोलली की आता तुम्ही असं पळून लग्न करू नका, जे काही असेल आपण 4 पाहुणे बोलूया, सगळ्या समाजासमोर आपण लग्न लावूया। मग पुढे काय झालं? हॉल बुक झाला किंवा काय? तर त्याच्या पुढे झालं की असं त्याच्या मामांनी लग्नासाठी ओके बोलले। मग आम्ही हॉल बघायला गेलो। हॉल बघण्यासाठी तिचे मामा आलेले, तिचे वडील आलेले होते। हॉल वगैरे बघितला, त्यांना हॉल आवडला, पण तिथे आम्ही हॉलचं पेमेंट पण मी केलेलं तिथे। आणि त्याच्यानंतर मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो, तिथे आम्ही जेवण वगैरे पण केलं। त्याच्यानंतर सुद्धा त्यांच्या घरचे हावभाव वगैरे सगळे व्यवस्थित होते, ते ॲक्सेप्ट केल्याचं नाटक करत होते आमचं। ते लोक रात्री 11:30च्या सुमारास मी त्यांना बघितलं, मी घरी गेलेलो त्यांच्या, तर सगळं व्यवस्थित होतं। तिला माहिती नव्हतं, म्हणजे शिवानीपर्यंत असं काही पोहोचवलं नव्हतं की आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहेत वगैरे। ते तिच्या फॅमिलीची इंटरनल प्लॅनिंग होती, तिला तिथून घेऊन जायचं होतं रात्री, तिला न कळत ते लोक घेऊन गेले। आणि तिला स्वतः जायचं नव्हतं, ती मला बोललेली पण की ओमकार मला जायचं नाही आहे। तरी मी बोललो की ठीक आहे, ते आपलं लग्न लावून देणार आहेत म्हणून, कारण की त्यांनी मामानी ग्वाही दिलेली, हॉल वगैरे बुक केलेला होता आणि सगळंच झालेलं होतं। तिच्या मामा पत्रिका छापायचं होतं हे पण मला बोलत होते। रविवारी लग्न होतं, मग ती कधी गेली, काय झालं? माझं लग्न त्याच्या मामाने तारीख काढलेली 24 तारखेला लग्न होतं, 24 मे 2026 रोजी, रविवारी रोजी। तर तिच्या मामांनी तिला काल रात्रीच म्हणजे 21 तारखेला रात्री 12:30 ते 1:30च्या सुमारास तिला तिथून घरातनं ते लोक जबरदस्ती घराबाहेर घेऊन गेले। आता ते कुठे घेऊन गेलेले आहेत त्याबद्दल काहीच मला कल्पना नाही आहे। आणि तिचे आई, तिचे वडील, तिचे मामा, तिच्या मामाचे सासरे आणि तिचे मावशी जे आहेत त्यांच्या सगळ्यांचा मोबाईल बंद आहेत, कोणाचाही मोबाईल लागत नाही आहे। ते पण आम्ही तक्रार मानपाडामध्ये पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे, मिसिंगची तक्रार तिथे नोंद झालेली आहे। तुझी काय मागणी, काय आव्हान करशील? माझी मागणी एवढंच आहे की ती मुलगी आहे तर तिथे मला तिच्याशी कॉन्टॅक्ट करून द्यावा, काय असेल ते। मला त्या मुलीशीच लग्न करायचं आहे आणि त्या मुलीच्या जीवाला काही धोका वगैरे पोचू नये, तिच्या आईवडिलांनी, तिच्या मामांनी वगैरे। जर काही होत असेल तर त्याच्यापुढे जे काही कानूनी प्रक्रिया असेल त्यांच्यासाठी सगळे जबाबदार सर्वस्वी तिचे आईवडीलच असतील। आणि तिचे मामा, तिच्या मामाचे सासरे, तिचे मावशी, हे सगळे जेवढे जण तिला घेऊन गेले ते सगळे त्याच्यासाठी जबाबदार असतील। मानपाडा पोलीस स्टेशन येथे ओमकार गुंडू बनसोडे वय 24 वर्ष, राहणार दावडी नाका, डोंबिवली, यांनी दिनांक 22 मे 2026 रोजी एक तक्रार नोंद केलेली आहे।
त्यांची पत्नी सौ शिवानी संतोष किंगरे वय 22 वर्ष या 21 तारखेला रात्री 10 वाजेपासून त्या मिसिंग झाल्याचं त्यांनी या ठिकाणी तक्रार दिलेली आहे आणि त्यांच्या मिसिंगचा आम्ही शोध घेत आहोत. बस